नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा सातपूर येथे मुक्कामी आला असून या दिंडी सोहळ्यात एकूण 70 पालख्या असून त्यात मानाच्या 5 पालख्या आहेत. चला आपण थेट पालखी सोहळ्यात जाऊन आपले वृत्तसंपादक शामराव सोनवणे पालखी सोहळ्यात मार्गक्रमण करीत आहेत. साहेब, आपला आज दुसरा मुक्काम आहे आणि दिंडी सोबत स्वतः तुम्ही अध्यक्ष सर्वच विश्वस्त आहेत, काय सांगाल? रामकृष्ण हरी. आज आपल्या या पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस आहे. नाशिक शहरात आज आपण आगमन करीत आहोत. अत्यंत उत्साहात नाशिककरांनी आता स्वागत सुरू केलेलं आहे. आता आपण पिंपळगाव गौला येथे थांबलेलो आहोत. पिंपळगाव ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात आपला पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं असून वारकरी देखील खूप आनंदित आहात. विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी वारकरी अत्यंत आनंदाने निघालेले आहे आणि शहरामध्ये आता आगमन झालेलं आहे. शहरात खूप आनंदाने वारकरी वारीत सहभागी आहे. एकंदरीत व्यवस्था कशी आहे? अतिशय शासनाच्या माध्यमातून जे आलेल्या सर्व व्यवस्था मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी शासनाने संस्थाने पाठपुरावा केल्यानंतरही त्या शासन व्यवस्था आपल्याला सर्व मिळाल्या आहे. वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि यंदा पावसाने त्या मानानं जर प्रस्थानपासून विचार केला तर पाऊसही नाही, त्यामुळं सर्व वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित आहे. सर्व शेतीची कामं आटोपल्यामुळं सर्व वारकरी, बहुसंख्य वारकरी आपल्या या लाखोचा समाज या ठिकाणी दिसतोय आपल्याला. एकंदरीत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं होतं आपल्याबरोबर सुविधा मिळाव्या त्यासाठी, आणि किती आपल्याला अवेलेबल झाल्या? मुख्यमंत्री साहेबांना आम्ही ज्याही सुविधांच्या बाबतीत आम्ही पत्र दिलं होतं त्याचा सर्व पाठपुरावा केला आणि त्याही व्यवस्था सर्व आमच्यापर्यंत, सर्व वारकऱ्यांच्या व्यवस्थेकरता आपल्यापर्यंत मिळाल्या आहे. खरंच शासनाचे सुद्धा आमच्या संस्थांच्या वतीने आम्ही मनापासून आभार मानतो. किती वर्षापासून दिवे काका तुम्ही दिंडीसोबत चालताय? मला 40 वर्ष झाली. हां मी बदलच संभाळतो. हां आपला हां पूर्ण इकडून जाते पालखी संभाळतो, तिकडून येते पालखी संभाळतो. हां, जे चोपदार आहेत सागरदादा काय सांगाल? निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा उत्तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पालखी सोहळा आहे. उत्तर महाराष्ट्रातील तसे महाराष्ट्रातील भाविकांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत पालखीसोबत चालावं, आपल्या परमार्थी जीवनाचा आनंद घ्यावा. हे होते सागर महाराज, जे मानाचे आहेत दिंडी सोहळ्याचे प्रमुख, नाशिक. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.